नमस्कार सर्वांना, आरव्हीटी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। सलील, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। सलीलचा बघा समानार्थी शब्द कोणता आला पाहिजे, तर सलील म्हणजे पाणी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, कठोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, कठोरचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? त्याचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आला पाहिजे? कठोरच्या विरुद्ध मृदू, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारलंय, शिकवल्याप्रमाणे बोलणारा। शिकवल्याप्रमाणे बोलणे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, त्यांना काय म्हणतात, शिकवल्याप्रमाणे बोलणे म्हणजे पोपटपंची। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सगळं बोलणंच खरं काहीच नाही या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? बघा, नुसतं बोलणं, सगळं बोलणं, खरं काहीच नाही अर्थ आहे, या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, योग्य उत्तर काय असेल, बोलाचाच भात बोलाचीच कढी या अर्थाची या ठिकाणी म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, पराचा कावळा करणे। पराचा कावळा करणे, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पराचा कावळा करणे म्हणजे काय असतो, क्षुल्लक बाबीला फार मोठे स्वरूप देणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, अननस, भोपळा, हापूस। बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अननस, भोपळा, हापूस। बघा, हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? विद्यार्थी मित्रांनो, अननस, भोपळा, हापूस, बघा हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 7 काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा, 4 शब्द आहेत, मधुर, देव, कुशल, गारवा। या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणता असेल, तर गारवा। बघा, हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला। मी चित्रपट पाहिला अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ मग कोणता असेल, मी चित्रपट पाहिला। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मी चित्रपट पाहिला साध्या भूतकाळाचं वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, त्याचा विवाह झाला। त्याचा विवाह झाला अशा प्रकारचं बघा वाक्य आहे, या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। स्वार्थी वाक्य आहे का, आज्ञार्थी वाक्य आहे का, संकेतार्थी आहे का, नाही? मग कोणत्या आला पाहिजे, त्याचा विवाह झाला हे वाक्य स्वार्थी वाक्य या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारला, दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, हा शब्द बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? त्याचं योग्य उत्तर काय असेल, दिग्विजय। बघा, या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF। बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या ठिकाणी या विषयांचे प्रश्न असतील। आणि बघा, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मागील बघा झालेले सर्व पेपरचे पण PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29
या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, मरुत. बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, मरुत. बघा मरुत म्हणजे काय असतो, तर याचा योग्य समास शब्द कोणता असेल, मरुत म्हणजे वायू असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तर आपले योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे, संघर्षा समानार्थी शब्द म्हणजे युद्ध असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. अतिरेकी, अतिरेकीचा विरुद्धार्थी मग कोणता असेल, विवेकी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी काय विचारलंय, कसलीही अपेक्षा नसणारा. म्हणजे कोणाकोणी बघा या ठिकाणी कसलीही अपेक्षा नसणारा. बघा त्यांना आपण काय म्हणतो, निरपेक्ष. कसलीही अपेक्षा नसणारा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय, ददात या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता. ददात, बघा याचा योग्य अर्थ कोणता असेल, ददात म्हणजे कमतरता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा काय विचारलाय, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी एक म्हण आहे, असंख्याशी संघ प्राणाशी गाठ. बघा या ठिकाणी आपला योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. म्हणीचा अर्थ मग काय असेल, सगळं बोलणं खरं काही नाही. बघायचं आहे का, नाही. मैत्री किंवा संगत प्रसंगी प्राणावर बेतते. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला तारे तोडणे. बघा तारे तोडणे म्हणजे काय असतो, तारे तोडणे, खूप मोठी मजल मारणे, मूर्खपणा दिसून तशी बडबड करणे, त्याग करणे आहे का, त्याग करणे म्हणजे तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे. निघून जाणे आहे का, नाही. अर्धचंद्र देणे म्हणजे निघून जाणे आहे का, नाही. त्याग करणे आहे का, नाही. बडबड करणे आहे का, नाही. म्हणजे खूप मोठी मजल मारणे. तारे तोडणे म्हणजे खूप मोठी मजल मारणे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आपला अर्थ आहे. विषय क्रमांक 8 बघा काय विचारलाय, क्रियापदावरून कोणता बोध होतो या वाक्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. वाक्य पहा काय विचारलंय, आज मनी ऑर्डर आली तर बरे होईल. बघा आज मनी ऑर्डर आली तर बरे होईल. बघा या वाक्यामधून बघा क्रियापदाचा कोणता अर्थ होईल, इच्छा आहे का, शक्यता आहे का, योग्यता आहे का, तर्क आहे का. आज मनी ऑर्डर आली तर बरे होईल म्हणजे या वाक्यामध्ये इच्छा आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सत्याग्रह या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या संधीचं या ठिकाणी, सत्याग्रह हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे, सत्याग्रह. स्वर संधीचं उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारलाय, विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. जनक या शब्दाचं आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. जनक, जननी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, शुद्ध शब्द ओळखा. बघा परीक्षेमध्ये अशा बघा प्रकारचा प्रश्न असतो, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बघा या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी एक शब्द आहे, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध शब्द, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, आशीर्वाद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 शुद्ध शब्द असलेला आपला पर्याय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सचेतन, बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सचेतन, अचेतन म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 विरुद्धार्थी शब्द आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, जे टाळता येऊ शकत नाही. जे टाळता येऊ शकत नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे बघा आपण त्यांना काय म्हणतो, अटळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, प्लेइंग इट माय वे या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे. प्लेइंग इट माय वे, बघा आत्मचरित्र. बघाच योग्य उत्तर काय असेल, प्लेइंग इट माय वे या नावाचं आत्मचरित्र सचिन तेंडुलकर यांच्या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे. राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीची खेळाडू आहे. राणी रामपाल, राणी रामपाल बघा ही खेळाडू
हॉकी या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, विंग्स ऑफ फायर. विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या पुस्तकाचे लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये विचारले क्रीडा दिवस कोणत्या एका दिवशी बघा साजरा केला? भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा योग्य उत्तर काय असेल, 29 ऑगस्ट. बघा या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झालाय, भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा कलम 1 नुसार बघा भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, नाशिक जवळचं एकलहरे या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? एकलहरी बघा हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मेळघाट बघा कुठे आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये, म्हणजे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक 8 काय विचारलाय, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर धरण. बघा योग्य उत्तर काय असेल, नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवरचं या ठिकाणी ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. विषय क्रमांक 9 बघा काय विचारलाय, ग्रेट बेरियर रीफ. ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश कोणत्या खडकांनी बनलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश कोणत्या खडकांनी बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, अग्निजन्य खडकापासून तो बनला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तुर्भे या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणते? चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, सोलापूर शहर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? मवाळमतवादी, जहालमतवादी. बघा लोकमान्य टिळक कोणत्या प्रकारचे नेते होते? तर ते जहालमतवादी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहेत? तर रेणुका माता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य. रेणुका देवीची बघा शक्तीपीठ ही श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, स्टारच्या बघा स्वरूपामध्ये हिरव्या वनस्पती आपले अन्न हे साठवण करत असतात. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, आनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? आनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, मेंडेल या शास्त्रज्ञाने आनुवंशिकतावाद बघा त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर. बघा पॉवर म्हणजे काय असते? शक्ती असते, म्हणजे हॉर्स पॉवर हे कशाचं एकक असेल? हॉर्स पॉवर. पॉवर म्हणजे शक्ती, तर हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढे, तोडा ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? तोडा ही आदिवासी जमात. बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल, तोडा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामधलं कायदे मंडळ कशा स्वरूपाचं आहे? एकग्रही, द्विग्रही. बघा महाराष्ट्रामधलं कायदे मंडळ हे द्विग्रही आहे. विधानसभा आणि
विधान परिषद. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये कोणत्या लेण्या आहेत? सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये अजिंठा डोंगर. वेरूळच्या लेण्या. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण होय? जन्मदर, बर्थ रेट म्हणजे एका वर्षामधील दर 1000 व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय चाललाय, स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून कोणाचा उल्लेख कराल? स्वराज्य पक्ष कोणी स्थापन केला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य बघा पक्षाचे बघा ते प्रणेते होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा काय विचारलाय, वातावरणामध्ये सापेक्षता आर्द्रता मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात? वातावरणामध्ये सापेक्षता आर्द्रता मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? हायग्रोमीटर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन वायू तयार करताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचा उत्प्रेरक वापरतात? मॅग्नेशियम डायऑक्साईड. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात? जलकाच. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर सोडियम सिलिकेट यांना जलकाच या ठिकाणी म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक पांडवलेणी. बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पांडवलेणी. तर नाशिक या जिल्ह्यामध्ये पांडवलेणी आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम कोणत्या पर्वतामधून होतो? बारमाही नद्या. बघा या ठिकाणी 12 महिने या ठिकाणी चालणाऱ्या नद्या, बारमाही नद्यांचा उगम कोणत्या पर्वतामधून होत असतो? तर हिमालय पर्वत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? हवेमध्ये विचारले कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF आहेत. बघा त्यामध्ये बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील झालेले सर्व पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.